नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज गणपती बाप्पाचा दिवस 8वा आणि 8व्या दिवशीची आमची भजना होती सावंतवाडीने आरोसमध्ये। आरोस म्हणजे विजय घोगळे आमचे वाळूचे व्यावसायिक, त्यांच्याकडे भजना होती। त्यासाठी आम्ही निघालो। तर हायवे लागल्यावर आमका विजय शेठ घोगळे मिळाले। ते गाडी फोटी बघितल्याने फोरले तशी दोघा तिघांनी टनकन उडी मारली आणि त्यात जाऊन बसले आणि आम्ही या गाडीमध्ये रवलो तिघे चौघे जणच। आज दौरो लांबचो असल्यामुळे गाडीमध्ये काय जुगाड केलेलं तर बघा, 3 खुर्च्या आणून ठेवले खुर्चीत बसायच्यासाठी। खाली बसन जमणार नाही, लांबचो दौरो होतो, कमरेचे प्रॉब्लेम हे ते, परत भजनाक 1 तास 1.5 तास बसायला लागतं प्रत्येक घराकडे, त्यामुळे खुर्च्या आणले गाडीत बसायसाठी मंडळी कमी असल्यामुळे। आणि गाडीत भेटली सागरची आमका दोरी, तर ती दोरी पण आडवी बांधली हात धरूच्यासाठी, कारण आमचं मुंबई गोवा हायवे तुमका माहिती आहे कसं होतो, त्यामुळे दोरी भेटली ती दोरी पण बांधली। गोट्यान बघा कसा ताणून दिल्या आणि रवलो तिघे चौघे म्हटल्याबरोबर 3 जण आम्ही खुर्चीत बसलो, गोट्यान ताणून झोपान दिल्या। तर असा करत आम्ही सावंतवाडीमध्ये पोचलो। सावंतवाडीतच पहिला भजन होता, विजयच्या बहिणीकडे भजन होता पहिला, तिथे पोचलो आम्ही। बघता हत्यारा वगैरे सगळी लावून घेतली। गणपतीचं डेकोरेशन पण अगदी सुंदर केलेला होता। गणपतीचं दर्शन घेतलं आणि भजनात बसलो, हत्यारा वगैरे लावून गणपतीचा भजन केला। अतिशय सुंदर भजन झाला, भजन त्यांना आवडला। पुढच्या वर्षीचं पण आमका आमंत्रण दिल्याने अगदी मोजक्या मंडळीत सुंदर भजन तुम्ही करतात अशी पोचपावती आमका भेटली। तर ती पोचपावती घेऊन पुढच्या वर्षीचं आमंत्रण घेऊन आम्ही निघालो आरोसला जाऊ। आणि आरोसला पण आम्ही येऊन पोचलो। जास्त मोठा व्हिडिओ बनवतो हेतू नव्हतो, त्यामुळे व्हिडिओ मोठा घेऊ नाही, मधला सगळा कट केला। आणि आरोसमध्ये पोचल्यानंतर घोगळे काका आमची वाटच बघत होते। आणि ह्या घरात पहिला भजन होता विजयच्या बाजूचा घर, आणि ह्या घर हा एका अशा माणसाचा ज्याचा वय असा फक्त 15, आणि मंडळी तो गणपती अगदी अप्रतिम गणपती करता। ह्यो समोर दिसता तो गणपती सुद्धा त्या विघ्नेश घोगळे त्याचं नाव, न्यूज चॅनलने सुद्धा त्याची दखल घेतलेली। या वयात अगदी अप्रतिम गणपती साकारता तो, आणि पूर्ण हाती गणपती करता। त्याच्याकडे आमचा भजन होता, त्याका भेटून आमका पण खूप बरा वाटला। भजन अगदी चांगला झाला, त्याच्यापेक्षाही चांगली त्यांनी जी पावभाजी केली होती, अतिशय सुंदर पावभाजी केलेली, त्या पावभाजी खाल्ली आणि गेलो बाजूच्या घरामध्ये। शेवटचा भजन, आज लांबची भजनं असल्यामुळे फक्त 3च भजनं आम्ही केली, 1 सावंतवाडीमध्ये आणि 2 आरोसमध्ये, आणि ती 3 भजनं करून आम्ही रिटर्न घरात जाऊन निघालो। विजय घोगळे आणि घोगळे काकाने आमका टाटा बाय बाय केला आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही घरात जाऊन निघालो। तर आमच्याकडे मंडळी एक असो नियम आहे, गाडीत पुढे जो बसात तो येऊन फाळको लावतलो, त्यामुळे भावकेक फाळको लावून उतरला गाडीतून, फाळको लावल्याबरोबर आम्ही घरात जाऊन निघालो। आणि होतो आजचो ब्लॉग। तर ह्यो ब्लॉग तुमका कसं वाटलो नक्की कळवा, आणि आमचे सगळे ब्लॉग तुमका कसे वाटले ते नक्की कळवा। भेटूया उद्या, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।